तर मंडळी आई ना इकडे आता बॅग पॅकिंग करायला सुरुवात करते। इकडे काही सामान ना भरलेलं आहे मंडळी। हा इकडे ना सर्व लग्नाचं पण सामान आहे, इकडे सर्व बॅनर वगैरे आहेत आणि हे ना सर्व म्हणजे असे ते थर्मोकोलची नावं आहेत। चला इकडे आता पूर्ण बॅग पॅक करून झालेली आहे, गाडी आलेली आहे, सर्व सामान आता मी भरून घेतोय। चला बाय बाय, लवकर या। हो म्हणजे आता ना सर्व सामान घेऊन चाललोय घरी। एक बॅग माझीकडे आहे, बाकी मावशी पण आले जरा सामान घ्यायला। त्याला पोचलेलो आहोत घरी। आजी आजी आहे तिकडे। आता आलेला आहे स्वीकार दादा, भाई सर्व आत्ताच आलेत। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत आपल्या कोकणातल्या गावी। तर ॲक्च्युली आपण दरवर्षी जातो एप्रिल महिन्यामध्ये, पण ह्या वर्षी थोडंसं लेट चाललेलो आहोत। आता मे महिना चालू झालेला आहे आणि मे मध्येच आता आपण गावाला चाललेलो आहोत। आणि ह्या वर्षी कसं लग्न पण भरपूर आहेत, दादाचा खास करून लग्न आहे, तर आता सामान पण लग्नाचं थोडंसं आहे, बाकी बराच सामान नेलेलं आहे आणि आता सर्व बॅग पॅकिंग वगैरे करायची आहे। तर आता ना सर्व गडबड आहे, सर्व गावाला जाताना की तुम्हाला पण माहिती आहे कशी लगबग असते। तर आता सर्व तयारी करायला आम्ही पण सुरुवात केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मुंबई टू कोकण ट्रॅव्हल ब्लॉग पाहायला मिळणार आहे। तर म्हणजे आई ना इकडे आता बॅग पॅकिंग करायला सुरुवात करते। इकडे काही सामान ना भरलेलं आहे, इकडे आम्ही टोस्टचे पॅकेट वगैरे घेतलेत, इकडे खोबरा वगैरे आहे। इकडे काय काय आहे, पेपर विपर हे पोहे बी आणलेले ते भरून घेते। हां हे बघा खायचे वस्तू घ्या, खायच्या वस्तू याच्यामध्ये बस आहे, बाकी पण इतर गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये काय लसणी आहे, मसाला आहे, लोणच्याचं ना, हो। गावाला ना लोणचं पण बनवायचं आहे, तर त्यासाठी आम्ही लोणचा मसाला घेतलेला आहे, घरगुती लोणचा मसाला। इकडे बाकीचे छोटे मोठे गोष्टी आहेत ह्या ना, हा एक डेटॉलचा पॅकेट घेतलेला आहे, हँडवॉश आहे हात वगैरे धुण्यासाठी। बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत सर्व। एक गुळाचं एक पॅकेट घेतलं आहे, तिकडे काही गोड पदार्थ बनवायचा झाला तर ना, हो गोड काहीतरी मग बनवू। हां तिकडे गेल्याच्या नंतर ना, अरे साबणाच्या ह्याच्यात ठेवायला हवा नाही ते चालेल, कोपऱ्याला ठेव, ते पॅक आहे पूर्ण, काय नाही करू। हा एवढा सामान होता, बाकीचं सामान पप्पाने भरलेलं आहे ना, हो त्याने भरलं ना सर्व बेगा। हा तुझे कपडा भरून झालं ना, हो माझं पण भरून झालेत। हा इकडे एक बॅग आहे, इकडे एक बॅग आहे, बाकीच्या बॅगा खाली ठेवल्यात। तर इकडे बघताय आमच्या इकडेच कोण आलंय, अवना आलंय। अवना हे अवना येते गावाला, हा आमच्या गाला येते तू कमा, मग बाबा पण येत आहेत, बाबा पण गाला येत आहेत। आम्ही गावाला आता आंबे खाऊ, तुला आंबे आणू ना, आंबे आवडतात ना, आंबे हा पिकलेले आणणार, आंबे फणस, हा एवढे आंबे फणस आणणार, मग ये घरी आले की आता होणार, आंबे गावाला झाले असणार। तर म्हणजे आता ना मी पण सर्व बॅग पॅकिंग करायला सुरुवात करतोय, म्हणजे कपडे वगैरे आहेत, हे बघा खाली हे लग्नाचे आहेत, हे रोजचे काही घालायचे आहेत आणि इकडे पण काही लग्नाचे सर्व कपडे आहेत। आणि आता सर्व पॅकिंग करायला सुरुवात करतोय। मागे बाकीचे सर्व गोष्टी आहेत त्या आईने भरलेल्या आहेत बऱ्यापैकी, आता ह्या सर्व भरायच्या आहेत। ह्या टायमाला कसे लग्न आहे त्याच्यामुळे कपडे जास्त नाही, ते एवढे जास्त कपडे नसतात, नॉर्मली घरात आपण घालतो तेवढेच कपडे असतात। तर सर्व पॅकिंग करायला सुरुवात करतोय, हे सर्व खाली ठेवतोय, प्रत्येकाने आपापली सर्व पॅकिंग झालेली आहे। चला इकडे आता पूर्ण बॅग पॅक करून झालेली आहे, प्रत्येकाची आपापली सर्व कपड्यांची त्यांनीच केले, बाकी इतर गोष्टी आहेत ते पप्पाने भरलेले आहेत। म्हणजे हा इकडे ना सर्व लग्नाचं पण सामान आहे, इकडे सर्व बॅनर वगैरे आहेत आणि हे ना सर्व म्हणजे असे ते थर्मोकोलची नावं आहेत, ती लग्नाची इथे लावायची मंडपाची इथे, ते सर्व आहे। बाकी इकडे ना हे असे ते पटाके आहेत, म्हणजे असे त्याच्यातून कागद छोटे छोटे चमकीवाले निघतात, ते फोडायचे आहेत लग्नामध्ये, ते घेतले। तर मंडळी इकडे ना आई पण आता सर्व जेवणाची तयारी करते। आई आज काय म्हणजे झटपट बनवणार आहेस? मी चवली आणली ही बघ, ओली चवली, ओलं चवलं म्हणजे, हा ते शेंगामधलं चवलं आहात। आता कशी घाई गडबड आहे म्हणून झटपट बनवते ना लगेच, हो लवकर बनवते, हा जास्त काय म्हणजे असं स्पेशल बनवत नाही, लगेच नॉर्मल आईने आता ही चवळीचे शेंगा आणलेल्या ते सोडून आता बनवायला चालू करतेस ना। तर इकडे ना आता आपण सर्व फोडणी देऊन घेतलेली आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, सर्व लसूण वगैरे घातलाय आणि लाल तिखट हळद वगैरे घालून घेतलंय।
आता इकडे ना आपल्याला सर्व चवळी आणि शेवग्याच्या शेंगा घालून घेतले, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि ना आता वाटत नाही मसाला घाली, ही मसाल्याची म्हणजे मसाल्याचं घालते, मसाल्याची पावडर बसते, त्याच्यातच ते छान होतं. कारण ही कशी चवळी गोडसर असते ना, त्याच्यात वाटप करून मसाला नाही घातला तरी पण चालतं. भाजी आपली मस्त रेडी झालेली आहे. हे बघा, पूर्ण चवळीची आणि शेवग्याच्या शेंगांची सुकीच अशी भाजी बनवली. इकडे आता ना जेवायलाच बसलेलो आहे. इकडे बघताय ही आपण चवळीची भाजी बनवलेली ती घेतली. इकडे डाळ आहे आणि भाकरी आहे, या सर्वांनी जेवायला. चला मंडळी, इकडे ना आता सर्व सामान आपण खाली आणलेलं आहे. बघा 1 2 3 4 5 6 बॅगा आहेत. आकूची पण बॅग असतील 1 2. ते एवढा सर्व बॅग आता न्यायचं आहे गाडीचे. इथे सर्व ड्रायव्हर काका आलेले आहेत. तर मंडळी इकडे ना आता गाडी आलेली आहे. सर्व सामान आता मी भरून घेतोय. खाली इकडे सामान आहे, वरती इकडे कॅरियर नाही आहे, पण मागे सर्व डिक्की आहे ना, आणि तिथे थोड्याशा सीट आहेत, त्याच्यामध्ये सर्व भरतोय. इकडे ना आता सर्व सामान वगैरे भरलेलं आहे. इकडे बघा सोडायला कोण कोण आलं आहे. इकडे काकी आहे, इकडे आई आहे, इकडे काकी आले सोडायला. काकी मागून येणार आहे ना? हा, 2-3 दिवसाच्या नंतर. पप्पा आहे तिकडे निघाले सर्व. तिकडे काका आलेत, शेजारी पण सर्व सोडायला आले. ते बघा पप्पा पण आहेत तिकडे, त्यांना काका आलेले सर्व सामान वगैरे भरायला. ए तनू, चला ये मागून. चला आता सर्व बसून घेतलंय. आई इकडे आकू पण येत आहे आज. चला चला बाय बाय. हो हा चला हो. तर मंडळी आता ना आपण थोडासा इकडे फ्रेश व्हायला आलोय. इथे हॉटेल सूर्या फॅमिली रेस्टॉरंट आहे. बघूया आता जरा चहा घेऊया, फ्रेश होऊया. आता ना इकडे पूर्ण आपण हायवेला आलोय. बघा इकडे हायवेलाच हा एक रेस्टॉरंट आहे, तर बोलला जाऊया जरा फ्रेश होऊया. चला चला. इकडे ना आता चहा घेतलेली आहे, ब्लॅक टी मागितले, मस्त एकदम रिफ्रेशिंग वाटेल, भारी आहे. आता कसा पूर्ण सकाळ होत आले, जरा चहा घेतले. आता ना आपण पुन्हा जरा इथे CNG भरायला आलेलो आहोत, बाहेर आलोय. आणि आता वातावरण बघा, सकाळ होत आलेले आहे, 5:45 झाले जात आहे. बघा कसं वातावरण झालेलं आहे, छान वाटतंय. इथे CNGला लाईन पण भरपूर लागले आहे. बघा गाड्या किती आलेल्या आहेत. आता इंदापूरच्या थोडासा पुढे आलोय आपण, हायवेच्या बाजूलाच सर्व पेट्रोल पंप आहे. हा बघा मस्त इकडे ना आता सनराईज होतोय. हा बघा क्लायमेट कसं झालंय. आता पूर्ण CNG भरून झालेली आहे. इकडे आता निघतोय पुन्हा. चला आले आई पण इकडे. आई चला चला आई, सकाळ झाली. चला तर मंडळी आता ना आपण आलेलो आहोत देवाऱ्यामध्ये. इथून आपला गाव ना जवळपास अर्ध्या तासाचं अंतर आहे, लवकरच पोहोचू. इकडे देवाऱ्याला ना मार्केट लागतो, तर काही सर्व सामान वगैरे घ्यायचं आहे. बघा इकडे एका दुकानात आलोय, सर्व भाज्या फळं वगैरे आहेत. पानं घेते. हां आजीला घे अर्धा किलो. इकडे केळी सर्व लावलेले आहेत, केळी भाज्या वगैरे आहेत. गोलवाले नाही का मोठे? कोणतं हे बाई खाली आहे, खूप छोटे आहे. इकडे नाही पानं घेतलीत आणि आईने कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत.
इकडे ना देवाऱ्याचं पूर्ण मार्केट आहे ते बघा. इकडे पूर्ण ना असे शॉप आहेत. अजून मार्केट म्हणजे ओपन नाही झालं, नाही तर पूर्ण इथं गजबजलेलं असतं मार्केट. भरपूर सर्व स्टॉल लागलेले असतात. आता छोटे मोठे सर्व काही दुकानं आहेत ती खुललेली आहेत बघ इकडे पण अशी. इकडे कलिंगण बघतोय, आहेत कलिंगण एवढं 60 रुपये. शुगर में भी आहे ती लांबड कलिंगडाचं ही काय नसतं. इकडे ना आम्ही वडापाव सुद्धा घेतलेले आहेत, तिकडे आता जाऊन खाऊ. चला सामान ठेवते ना, सामान घेतलंय काही. तर मंडळी फायनली पोचलेलो आहे आता गावाला. सर्व सामान वगैरे काढतोय. इकडे मावशी पण आले. हाय 4 दिवस अगोदर झाले आमचे. हो. दरवर्षी आम्ही येतो लवकर. मावशी लवकर आले. आता किती वाजले? वाजले असेल ना 8, 9, 8:30 झाले असते. गावचं क्लायमेट बघा कशा प्रकारे झालंय. मस्त वातावरण आहे सकाळचं बघा. छान वातावरण झालंय. चला सर्व आता सामान घेऊन जायचंय घरी. काढतो इकडे बघा. मावशी अरे ना हा म्हणजे आता ना सर्व सामान घेऊन चाललोय घरी. बघा बॅग, एक बॅग माझीकडे आहे. बाकी मावशी पण आले जरा सामान घ्यायला. चला चला पोचलेलो आहोत घरी. आजी आजी आहे तिकडे. बरी आहेस ना आजी? भाई आर्यन येत आहे मागून. आर्यन आणि भाई शिकूदा दादा पण येत आहे. इकडे ना आता सर्व सामान आपण ना आणून खोलीमध्ये ठेवलेलं आहे. हा सर्व नंतरला खोलायचा आहे. अजून पण काही सामान आहे तो ओटीवरती आहे, तो पण इकडे आता ट्रान्सफर करायचं खोलीमध्ये. आता बघा मस्त चहा ठेवलेली आहे. चूल मस्त पेटवून झालेली आहे. इकडे याच्यामध्ये ना ही सर्व चहाची पाल घालते. तर सकाळ सकाळ ना ही गावची कोरीच्या पिण्याची मजाच अलग असते. गरम करायला ठेवलंय थोडीशी. तर मंडळी इकडे ना आता आलेला आहे स्वीकार दादा, भाई सर्व आत्ताच आलेत. आहेत ना आता चहा घेतलेली आहे, चहा बनवून झालेली आहे. आणि इकडे बघताय सर्वजण आले. इकडे दादा आहे, इकडे आई पण बसले, स्वीकारदा आहे, भाई आहे. इकडे सर्वजण आली. ती आत्ताच आली. दादा शिकवतो सर्व बाईकवर होते ना. बाईकवरती झालो. हा कसा होता प्रवास? आवाज म्हणजे मजा आली, पण थोडा आपला पनवेल क्रॉस केला ना हा. ट्रॅफिक खूप भेटला. आमचा एक तास ट्रॅफिक मध्ये गेला मानगाव पर्यंत. हो तिकडे त्या साईडला आम्हाला पण भरपूर ट्रॅफिक मिळाला. आणि दादा शूट आहे ना आता? हा दादा प्री वेडिंगला पण आला होता शूट करायला, तेव्हा काढलेले सर्व फोटो. आता गावाला जे शूट आहे त्यासाठी पण बोलवलं. हा मावशीचा शूट आहे ना, मावशीच्या मुलीचा. मावशीच्या शूट आहे हल्दीसाठी. हा ते शिकूजानेच ऑर्डर घेतली. ऑर्डर घेतलाय, मग दोन्ही नाही ऑर्डर, पण मग फोटो घेऊन आलोय. हा चला या चहा प्यायला. मंडळी इकडे आमच्या ओटीवरून ना क्लायमेट बघा केवढा भारी झालाय. आता दुपारचा टाइम आहे आणि मस्त वातावरण झालेलं आहे बघा ना. कसली भारी वरती ढग झालेत. आकाश पूर्ण ना मोकळा मोकळा आहे आणि मस्त एकदम हवेशीर वातावरण आहे बघा, छान वाटते. तर मंडळी फायनली आता आपण कोकणातल्या गावी पोचलेलो आहोत. मुंबई टू कोकण हा आपला पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग होता आणि छान मस्त प्रवास झाला. जास्त ट्रॅफिक नाही तरी पण लवकर आपण इकडे 9:30ला आलो. आणि दादा स्वीकारदा हे सर्व बाईकनेच काल रात्रीच बसले होते. आम्ही निघाल्याच्या नंतरला 2-3 तासाने म्हणजे 3च्या दरम्यान काहीतरी ते निघाले आणि ते पण लवकरच पोचले. इकडे 10:30च्या दरम्यान म्हणजे 1 तास नंतर आमच्या पोचले. आणि त्यांना पण म्हणजे त्यांचा पण प्रवास छान झाला. आणि मंडळी इकडे ना गावाला येऊन आता खूपच जास्त भारी वाटतं. तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येक चाकरमानी जेव्हा कोकणात येतो ना तेव्हा एकदम मन असं प्रसन्न होऊन जातो. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.